मराठी भाषा गौरव दिवस आहे. गौरव मराठीचा अभिमान मुंबईचा आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्याही दिवशी आज मंगेशजी कुडाळकर यांनी गौरव मराठीचा अभिमान मुंबईचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला. 1 महिना हा कार्यक्रम इथे सुरू आहे. आणि आजच्या या खास दिवशी खास मान्यवरांचा देखील सत्कार समारंभ इथे आयोजित केलेला आहे. गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम इथे करतायत. त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की लोकांना ज्या प्रकारे ते चांगलं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये करतायत त्याच प्रकारे लोकांना मनोरंजन करण्याचं, त्याचबरोबर असे वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचं काम देखील ते करतायत. मी सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की पुढे असंच चांगलं काम त्यांच्या हातून होत राहावं. आणि त्याचबरोबर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या नावाने एक डायलिसिस सेंटर स्वतःच्या खर्चाने उभं केलेलं आहे, जिथे प्रत्येक पेशंटची डायलिसिस पूर्णपणे मोफत, एकही रुपया जो पेशंटला द्यायला लागणार नाही, रुग्णाला द्यायला लागणार नाही. मला वाटतं हे खूप चांगलं काम मंगेशजी कुडाळकर आमदार म्हणून इथे करतायत. मला वाटतं त्यांच्याकडून बाकी लोकांनी देखील बोध घेतला तर प्रत्येक जण जो आहे तो चांगलं काम जे आहे ते त्याच्या मतदारसंघामध्ये करू शकतो. त्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि आज मुंबई फेस्टिवलमध्ये प्रथमच मुंबईच्या धर्तीवरती मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला शिवसेनेच्या वतीने. आणि आज या ठिकाणी संसदरत्न खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मराठी क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आणि विविध क्षेत्रात त्यांचा मान राखला गेला पाहिजे म्हणून आज ह्या ठिकाणी सयाजी शिंदेसाहेब, वनिता खरात, त्याचप्रमाणे ज्यांनी मराठी भाषेचा अभिमान घेतलेलं ते कौशल इनामदार आणि त्याचबरोबर पत्रकार राणे आणि त्याचबरोबर तांबे ह्या सगळ्यांचा सत्कार आज या ठिकाणी मोठ्या अभिमानाने आज करण्यात आला. आणि त्याच प्रकारे आज ह्या कार्यक्रमासाठी सुशांतजी शेलार प्रसिद्ध अभिनेते यांच्या संकल्पनेतून सुद्धा मराठीचा गौरव करणारा कार्यक्रम, वाद्यवृंद आणि विविध मराठी कलावंतांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आणि खरोखरच सर्वच या कुर्लाच नव्हे, चेंबूरच नव्हे तर मुंबईतून आज संपूर्ण या ठिकाणी लोक, मराठी प्रेमी सगळे आज या ठिकाणी उपस्थित होते. डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे आणि कुर्लाच्या जनतेला बाहेर जायला लागणार नाही, गरीब जनतेला किती माहिती. आज या ठिकाणी खरोखरच मी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि जे प्रत्यक्षात माझं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आज या ठिकाणी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटनसुद्धा माननीय श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थितीत झालेलं आहे. आणि अनंत कल्पना डायलिसिस सेंटर असं नाव आपण त्याला दिलेलं आहे. आणि संपूर्णपणे ही डायलिसिस सेंटर ही मोफत असणार आहे. कोणाकडूनही, रुग्णाकडून आम्ही एकही रुपया घेणार नाही, तर उलट चांगली सेवा त्या ठिकाणी देण्याचा आमचा मानस आहे. आणि निश्चितपणानं रुग्णाची संख्या आज बघितल्यानंतर आणि पूर्व उपनगरामध्ये हे डायलिसिस सेंटर फारच कमी आहेत आणि जे आहेत ते त्यांची तिथे व्यवस्था बरोबर नसते, लुटमार चालू असते. आणि त्याच्यामुळे ह्या सर्व पार्श्वभूमीवरती रुग्णांना व्यवस्थितरित्या डायलिसिस घेता यावं म्हणून हे केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक स्टॉलधारकांना खूप मोठा फायदा झालेला आहे, रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि अनेक त्यांचं हेच म्हणणं आहे की अशी फेस्टिवल आयोजित व्हायला पाहिजे, कारण की जेणेकरून अनेक लोकांचे रोजगार चालतील. आज या ठिकाणी या फेस्टिवलच्या माध्यमातून निश्चितपणानं मुंबईच्या धर्तीवरती हा फेस्टिवल जरी आयोजित केलेला असेल तरी महाराष्ट्रातून आज कानाकोपऱ्यातून आज आपण बघितलं असेल तर स्टॉल्सधारक या ठिकाणी आलेले आहेत. आणि सगळे आपले गरीब रोजगार, युवक म्हणा किंवा युवती म्हणा किंवा महिला म्हणा, या सर्व विविध स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगाराचं साधन त्यांना आज या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि खरोखरच फेस्टिवललाही चांगली मार्केटिंग मिळाल्यामुळे, एक चांगलं नाव झाल्यामुळे आज या ठिकाणी दररोजची, म्हणजे आज जवळजवळ मला वाटतं एक 22 की 23वा दिवस असेल, पण आज ह्या ठिकाणी दररोजची गर्दी ही पहिल्या दिवसापासूनची आहे. आणि रविवारपर्यंत हा फेस्टिवल चालणार असल्यामुळे निश्चितपणानं इथल्या सर्वच स्टॉलधारकांना, इथल्या सर्वच मनोरंजनात्मक खेळ असणाऱ्यांना खूप एक चांगली मेजवानी मिळाली, एक चांगला त्यांना आनंद घेता आला की आमचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालत आहेत आणि याचं समाधान आहे. धन्यवाद. एक मिनिट सर. काय सांगाल एकंदरीत ह्या डायलिसिस सेंटरचं आज लोकार्पण होतं आहे, ह्याच्या माध्यमातून किती विभागातील ह्या कुर्ला विधानसभातील लोकांना याचा फायदा होईल, काय सांगाल? आपण हे सर्वप्रथम जे डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे ते 10 सीट्स आपण केलेलं आहे, म्हणजे 10 बेड इथे अवेलेबल आहेत.
त्या अनुषंगाने जर आपण हे 3 शिफ्टमध्ये ठेवलं तर लगभग आपण 100 माणसांची महिन्याभरात डायलिसिस करू शकतो असं आपलं प्लॅनिंग आहे. आता सुरुवातीच्या काळात आपण एक पहिली बॅच 4 ते 9ची बॅच चालू केली आहे आणि रजिस्ट्रेशनची सुरुवात केलेली आहे. फक्त आपली अट आहे की त्याचं केशरी रेशन कार्ड असावं आणि आधार कार्ड असावं. या 2 गोष्टी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केल्या तर आपण त्या ह्याच्याने आपण मोफत आपण हे डायलिसिस देतोय त्यांना. सर मनात कसा आला की इथे सुरू करायला नाही, पाहिजे? आमदार मंगेश कुडाळकर जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून त्यांचा मानस होता की आपण एक डायलिसिस म्हणजे आरोग्यासाठी आपण एक डायलिसिस केंद्र सुरू करावं. आम्ही जागेच्या शोधात होतो. काय वेळा काही शोध झाला होता. त्या काळापासून आता 10 वर्षाचा काळ त्याच्यात निघून गेला, पण त्यानंतर आम्हाला ही जागा भेटली. मग त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ अनंत कल्पना डायलिसिस सेंटर याची आपण इकडे त्यांनीच त्या सगळ्या मशीनच्या स्वखर्चाने मशीन आमदारांनी स्वतः तिथे उपलब्ध केल्यात आणि कुडाळकर साहेबांचं स्वप्न होतं ते आपण यावेळी पूर्ण केलं आहे. भविष्यात जर लोक वाढले तर कशा प्रकारे हे भविष्यात आपण रश्मी फाउंडेशन आणि अनंत कल्पना डायलिसिस सेंटरच्या अनुषंगाने आपण अजून 20 मशीनची आपण दुसरीकडून मागणी करतोय. जर आपल्याला 20 मशीन मिळाल्या तर त्या अनुषंगाने आपण एक जागा आपण प्रपोज करतोय आणि त्या अनुषंगाने आपण अजून 20 बेड वाढवायचा आपला विचार आहे. जर तसा झाला तर लगभग एक 200 की 300 लोक आपल्या विभागातले या डायलिसिस सुविधेचा वापर घेऊ शकतील उपलब्ध होतील. सर, गोरगरीब जनताला किती फायदा होणार? गोरगरीब असा विषय नाही आहे. डायलिसिस हा विषय प्युअरली आरोग्याचा विषय आहे. तो साधारण मध्यम वर्गाला पण तेवढाच त्रासदायक आहे, तो उच्चवर्णीयाला पण त्रासदायक आहे. आपण डायलिसिस पेशंटला कसं त्याच्यापासून चांगलं मुक्त करू शकतो, त्याला या वेदनेच्या काळात आपण कसं चांगलं त्याला काय देऊ शकतो, एवढंच आमचं ह्याच्या मागचं उद्देश आहे.